तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या बॉब मनू ब्लॉग्समध्ये. तर आजचा ब्लॉग आहे ना मित्रांनो, खूप खास आणि धमाकेदार असणार आहे. कारण आज आहे मित्रांनो 15 ऑगस्ट 2026, म्हणजेच बोललं तर आज आहे स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि आज 15 ते 20 गणपती बाप्पाचे आगमन आहे. कधी परेल वृक्षामधनं आहे, कधी परेल वृक्षामधनं, कधी गणेशंकुल वृक्षामधनं आणि कधी अरुंदाच्या वृक्षामधनं. ते तिन्ही वृक्षामधनं आज असणार आहे. सो खूप मजा येणार. ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि आपल्यासोबत एंडपर्यंत बनून राहा. बाकीचं थोडीशी कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया, आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईब करा विसरू नका. सो आपल्याला जेवढे पण गणपतीचे आगमन भेटणार तेवढे आपण कव्हर करायचे बघणार आहे. तर जाऊया फटाफट आणि ब्लॉगची सुरुवात करूया आणि आपल्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉपकडे आणि आता बाप्पाचं आगमन होते आहे. की पहिला गणपती बाप्पा आहे आणि नाव तर आपल्याला माहीत नाही. नाव माहीत पडलं तर आपण तुम्हाला सांगू. बाकीची पब्लिकचे क्राऊड तुम्ही बघा, दाखवतो. गर्दी सतत मोबाईल आणि मोबाईल फायनली बाप्पाचं आगमन झालं. शिवडीचा राजा, जो की खूप सुंदर मूर्ती आहे. आता आपण क्लिप घेऊया, जे की समोरून जाऊया आणि बघूया क्लिप भेटतात. बाकीचं चला जाऊया पुढे आणि बघूया क्लिप. तर चला. मित्रांनो, पब्लिकचा क्राऊड बघा. बाप्पाची मूर्ती मित्रांनो खूप सुंदर आहे. तिचा आता इथे धक्काबुक्की चालूच राहणार आहे. आपण कोशिश करू सिनेमॅटिक काढायची आणि बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. पब्लिकचा क्राऊड तुम्हाला ते दिसत असतात. आणि बाप्पाची मूर्ती तर खूप सुंदर. आता आपण एक शॉटसाठी थांबलेले गाडीजवळ. बाकीचं बाप्पाची मूर्ती येईल तसं आपण एक शॉट बघूया, भेटतो काय चांगला. चला आणि बोला गणपती बाप्पा मोर.
शिवडीचा राजा तिकडे आणि इकडे कुठचा आहे तो नाही माहिती. बाकीची मूर्ती खूप सुंदर आहे. तो क्लोजअपमध्ये येऊया. क्लोजअपमध्ये तुम्हाला दाखवतो. जी मूर्तीला क्रिएटिव्हिटी आहे ना ती खूप सुंदर आहे. सगळी पब्लिक तिकडनं इकडे आलेली आहे. जो की तुम्हाला क्राऊड दिसत असणार. बाकीचा बघा मूर्ती आता. मित्रांनो इथे मध्ये बघू शकतात किती हलतंय ते, जे की त्या ह्याच्यावरती रस्सीवरती लावलेलं आहे. बाकीची मूर्ती खूप सुंदर आहे. मोरया मोरया. तर आपण बघूया आता पुढे जाऊया. पुढे जाऊन शॉर्ट भेटला शॉर्ट घेऊया. चला. तो मित्रांनो मरुलचा विघ्नहर्ता हा, जी की मूर्ती बाप्पाची खूप सुंदर बनवली आहे. आणि मूर्तीमध्ये जी कलाकारी केली आहे ना ती खूप सुंदर वेगळी केली आहे. आणि प्रभाग तुम्ही बघू शकता. बाकी तिथे पब्लिकचा क्राऊड खूप कमी नाही, खूप जास्त क्राऊड आहे. आणि पाठून ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असणार तुम्हाला. तर आपण एक शूट घेऊया जे की सिनेमॅटिकमध्ये बघूया. अरे बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो आता आपण सिनेमॅटिक बघूया भेटतो का एक चांगला. बाकीची मूर्ती थांबल्यावरती आपण घेऊया गणपती मोरया मोरया. सो पार्टी तुम्हाला पब्लिकचा क्राऊड दाखवतो. थोडा मागून घे ना. ग्रुप दीदी को फोन कर रहा हूँ मैं. बाकी तिकडे परेलचा जो बाहेरचं काम चालू होतं तिकडे तुम्हाला विठ्ठल दिसत असणार. विठ्ठल सोबत बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते. आणि बाकीचं आगमन तर बाप्पाचं झालं आहे गणेश संकुल वर्कशॉपमधनं. सो मूर्ती तर खूप सुंदर बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो बाप्पाची मूर्ती आता गेली, जो की होता मरोलचा विघ्नहर्ता. आणि शिवडीचा राजा पण तिकडे गेलेला आहे. बाकी आता वेट करूया कुठचं आगमन होत आहे किंवा परेल वर्कशॉप किंवा गणेश वर्कशॉप म्हणला तर चला वेट करूया. आणि बोला गणपती बाप्पा पडलो. सो मित्रांनो अजून एक मूर्ती आली. आपल्या नाव तर नाही माहिती, आपण तुम्हाला सांगू पुढे जाऊन. बाकीचं पाऊसाचं काय दिसा नाही आणि टायमिंग नाही. त्याला बोललो जरा थांब तर थांबत नाही. बाकीचं मूर्ती खूप सुंदर आहे आणि कुठचा आहे तो नाही माहिती आपल्याला. बाकीचं आपल्याला सांगू तुम्हाला. आता पब्लिकचा क्राऊड तर सगळा पुढे गेलाय, पावसामुळे पाठी नाही आलाय. आणि चालूच नाही होत चालूच नाही होत परत झाला. अरे बाप्पाची मूर्ती खूप सुंदर वाटते. आणि आपण इकडनं झूम करून दाखवतो तुम्हाला, बघा तुम्ही. मूर्ती तर खूप सुंदर बनवलेली आहे. आणि आपल्या ह्याच्यावरती आहे, काय बोलतो त्याला, जास्वंदीवरती आहे.
बाकीची पब्लिक तुम्ही बघू शकता धावतात आहे कशी. सो आपण बघूया जसा पाऊस थांबेल तसा पुढे जाऊन एक शॉट घेऊया चांगला आला आणि तुम्हाला दाखवूया. तर चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. कारण खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची आणि खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे. तर मित्रांनो, तर आता आपण चाललोय गणेश संकुल वर्कशॉपकडे, जो की तुम्ही लोकांनी बघितला सुंदर बघता राजा, जो की खूप सुंदर खूप मूर्ती होती. सुंदर होता. आणि आता इकडे तिकडे धावायला लागणार आजच्या दिवशी, आज उद्याच्या दिवशी पण. आणि जसे आगमन असणार तसे आपल्याला धावायला लागणार. तर आता आपण जाऊया गणेश संकुल वर्कशॉपकडे आणि बघूया आता कुठच्या मूर्तीचं आगमन होतंय. बाकीचं आता धारावीचं सुरू करता पण बाकी आहे आणि कुठचा खेतवाडीचा विघ्नार्थ पण बाकी आहे. खूप सुंदर दोन्ही मूर्ती आहे. बाकी जाऊया फटाफट आणि आपल्यासोबत बंद राहा ब्लॉगमध्ये. तर बोला आपल्यासोबत गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता फायनली आपण पोहोचलेले वर्कशॉपच्या इकडे जवळच आणि बाकीचं पब्लिकचा क्राऊड तर तुम्ही लोक बघू शकता. सो पोलीसचे इकडे उभे आहेत सगळे. बाकीचे दोन आगमन जे आहे ना ते बघूया आता कसे काय होते. बाकीची धारावीच्या सुखकर्त्याची मूर्ती तर खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे, जे की आपल्याला इंस्टाग्रामवरती बघायला भेटते. आणि आता आपण जाऊया, इथे वॉटरफॉल बघू शकतात. आणि बाकीचा पब्लिकचा क्राऊड अर्धाच आहे इकडे, अर्धा क्राऊड तर कुठे फिरतंय माहीत नाही. बाकी आपण आलो आपल्याला बस झालं. आता बघूया बाप्पाची मूर्तीला किती टाईम लागतोय. आणि आनंद तर खूप आहे आजच्या दिवशी पण आणि उद्याच्या दिवशी तर फुल मजा येणार आहे. काय उद्या आहे संडे आणि पब्लिक पण पूर्ण असणार आहे, क्राऊडनी पूर्ण भरलेला. चला आता वेट करूया बाप्पाच्या आगमनासाठी. सो हा बॅरिगेट लावलाय, बॅरिगेट लावल्यावरती पण आतमध्ये आणि बॅरिगेटची हालत बघा पूर्ण बाहेर करून टाकलाय. बाकी आता मूर्ती येते ती दाखवली आहे आणि तो इकडे मूर्ती बघा तुम्ही. बाकीचं खूप सुंदर मूर्ती आहे आणि हा आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता, जो की खूप म्हणजे खूपच सुंदर वाटतंय. बाकी बाहेर आल्यावरती बघा एंट्री करूया. आणि पब्लिकचा क्राऊड. कसे चढतात असं काही प्रकारांनी चढायला लागतं. आणि बाकीचं मूर्ती आली. मूर्ती तर खूप एकदम सुंदर आहे. आणि बाकीची जे वाघ आहेत ना, वाघ ते 5-5 वाघ पुढे आहे, जे की तुम्ही बघू शकता. बाकीचं मूर्ती एक नंबर बनवलेली आहे. आणि पब्लिक कुठे कुठे चढतात आहे ते बघू शकता. तो वाघ वेगळे आहे आणि मूर्तीची ट्रॉली वेगळी आहे. बाकीचं तुम्ही बघत राहा. गेट गिर जाएगा रे, आ जाओ.
आपण पुढे जाऊया, पुढे जाऊन शॉर्ट काढूया. तर चला, बाकीचा आपण खाली आलेलो आहे आणि पब्लिकचा क्राऊड. सो पुढे जाऊया, जेव्हा टर्निंग पॉईंट वरती येणार तेव्हा आपल्याला मूर्ती बघायला भेटणार. तर चला जाऊया. तिकडनं मूर्ती बघा, खूप सुंदर दिसतंय. सो पुढे जाऊया फटाफट. पुढे जाऊया. आता मूर्ती अटकलेली आहे, झाडाची फांदी आली आहे मध्ये, आणि या साईडला ब्रिजचा कॉर्नर लागतोय पूर्ण प्रभागाला. सो आता आपण तिथूनच शॉट काढतो, लास्ट शॉट हा, आणि बाकीचं बघा तुम्ही. तर चला. मित्रांनो, धारावीचा सुखकर्त्याचं आगमन झालं आणि फायनली घाबरे. तो खूप सुंदर मूर्ती आहे, आणि इकडे आपण तुम्हाला दाखवलं खालीच आहे बघा. मित्रांनो, मूर्ती आता त्या साईडला फिरलेली आहे, धावायला लागते का अशा प्रकारे. गणपती बाप्पा आणि धारावीचं सुरू करता. फायनली आगमन झालं आहे आणि खूप बरं वाटलंय, जे की सुरू करताना बघून. आपण शॉर्ट टाकूया एक सिनेमॅटिक. तर बघा तुम्ही, खूप सुंदर मूर्त्या आणि युनिक म्हणजे युनिकच आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. बाकीचे बाप्पाला किती 5 हात लावलेले आहेत बघू शकता तुम्ही, आणि वरती इन्स्टा 360 पण आहे, आणि ब्रिजवरती पण पब्लिक आहे, जे की तुम्हाला दिसत असणार. सो आता पुढे जाऊया थोडंसं, जो की बघूया आता शॉर्ट काढूया एक चांगलावाला, कारण इकडे धक्काबुक्की खूप होत आहे.
मित्रांनो धारावीचा सुरू करता आता पुढे आलेला आहे परेल वर्कशॉपच्या इकडे आणि बाकीचं आता बघूया हा लास्ट आगमन आहे की अजून आगमन आहेत कारण परेलचा पाईपलाईनचा महाराज अजून निघाला नाही परेल वर्कशॉपमधून बाकीचं बघूया आता आणि इकडे खूप सुंदर मूर्ती होती स्वतः चालली धारावीला डायरेक्ट धारावीला जाऊन भेटेल. आता गणेश अंकुल वर्कशॉपमधून अजून एक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे जे की आपल्याला माहीत नाही कुठची आहे ती तर आपण जाऊया आणि पब्लिकचा क्राऊड तिथे समोरच बघू शकतो धावत येत आहे. सो कुठची मूर्ती आपण तुम्हाला सांगूया बाकीचं इथून अशा प्रकारचा क्रॉस करून पाणी उडला सो ह्याच्यावरती चढून बसूया बाकीचं बघूया आता कुठची मूर्ती येते आणि पब्लिक धावतात इथे तिथे सो आपण पण चढायची कोशिश करूया वरती काय अशा प्रकारची सो मूर्ती येईल तशीच आपण तुम्हाला क्लिप दाखवू आणि हार्दी पब्लिक तर पुढे आहे जी काही तुम्हाला गर्दी दिसत असणार बाकीच्या तेजस कुठे काय झालं काय माहीत नाही तुम्हाला तिकडे समोर आणि बघूया आता किती टाईम लागतंय मूर्तीला यायला इकडे आणि बनून राहा तुम्ही सो मित्रांनो आता आलेला आहे मुंबईचा लंबोदर जो की तुम्हा लोकांना तिकडे मूर्ती दिसत असणार बाकीचं पुढे आल्यावरती आपण कवर करून दाखवणार आणि ही मूर्ती लास्ट आहे की नाही ते नाही माहिती बाकीचं आपण बघूया पहिल्या मूर्तीला येऊ द्या आणि बघूया आणि पब्लिक बघा तिकडे कशी धावतात आहे ती सगळेजण सो आपण इकडनं एक मूर्ती आता येते आहे तिकडेच आहे जी की दिसत असणार तुम्हाला. मित्रांनो अजून एक पाठून मूर्ती आली आणि आता तर थोड्या वेळ पहिला तर एक पण आगमन नव्हतं होत पण आता जो एक आगमन होते लगेच दुसरं आगमन पण होते पाठून तर इकडे बघू शकतात पाठीचं कुठची मूर्ती आपण तुम्हाला सांगू सो आपल्याला नाव माहिती पडू द्या आणि मूर्ती तर खूप सुंदर वाटते सो चला बघूया. तो कुलाबाईचा महाराज आहे ही मूर्ती जी की तुम्ही इकडे बघू शकता बाकी कुलाबाईचा महाराजा बसलेला आहे आणि प्रवास खूप सुंदर आहे. मोरया एकदम मस्त मूर्ती आहे आणि बसलेली आहे बाप्पाची मूर्ती की तुम्हाला इकडनं दिसत असणार. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन एक सीट शॉट घेऊया तर चला. विजय असो विजय असो तर मित्रांनो तुम्हाला लोकांना आजचा आगमन कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा की खूप मजा आली. फक्त इतकंच की बँजो नव्हता बाकीचं उद्या पण आगमन आहे जे की 16 ऑगस्ट जे की आपण तुम्हाला सांगितलेलं काळचौकीचा महागणपती आहे आणि त्याच्या ह्याला मोरिया बीट्स असणार आहे बँजो सो खूप मजा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये पण. जर उद्याचा ब्लॉग बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच आणि जेवढे पण आज गणपती बाप्पा होते तेवढे आपण कवर केले. फक्त पाईपलाईनचा महाराजा राहिला कारण
तो निघणार होता गणेशंकुल सॉरी सुखकर्ता धारावीचा सुखकर्ता होतो गणेशंकुलमधनं, तेव्हा आपण तिकडे होतो. सो तेव्हा तो पाईपलाईनचा मारायला निघाला. बाकी तर खूप मजा आली आज. आणि आता आपण चाललो आपल्या घरी. आणि अजून आपण त्याला विचारलं आगमन आहे की नाही, तर ते बोलले की नाही. बाकी तर लास्ट गणपती बाप्पा होता तो गुलाबाचा महाराजा होता. सो आजचा व्लॉग आपण इथे जायला करूया. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लावलं विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया.